श्री स्वामी समर्थ. स्त्री पुरुषांनी श्रावण महिन्यात काय करावं आणि काय चुकूनही करू नये. श्रावण महिना सुरू झाला की आकाशात पावसाचा गारवा, मंदिरामध्ये ओम नमः शिवायचा गजर आणि भक्तांच्या मनात एकच भावना, भोलेनाथाची कृपा मिळवायची. पण मित्रांनो, केवळ पूजा, व्रत किंवा जप करून भगवान शिव प्रसन्न होतात का? नाही. शिवपुराण सांगतंय, श्रावण महिन्यात काही गोष्टी केल्या तर तुमचं संपूर्ण आयुष्य उजळून जाईल आणि काही गोष्टी जर दुर्लक्षित केल्या तर त्या भोलेनाथालाच अप्रिय ठरतात. आज आपण जाणून घेणार आहोत स्त्री पुरुषांनी श्रावण महिन्यात काय करावं, काय चुकूनही करू नये. एकूण 52 जबरदस्त उपाय, नियम, साधना आणि टाळाव्यात अशा चुका, जे फक्त श्रद्धा नाही तर शास्त्र, साधना आणि शिवकृपा यावर आधारित आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमः शिवाय. लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ बदलू शकतो कुणाचंही नशीब. शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात करावयाचे 26 उपाय, स्त्री पुरुषांनी दोघांसाठीही. 1. दररोज शिवलिंगावर जलाभिषेक करणे. फायदा: मनःशांती, आरोग्य सुधारणा, दोषांचे शमन होते. 2. ओम नमः शिवाय जप दररोज किमान 108 वेळा करावा. फायदा: पापक्षालय, इच्छापूर्ती, नकारात्मक ऊर्जा दूर होते. 3. सोमवारी उपवास करणे. फायदा: विवाह विघ्न दूर होतात, संततीसाठी शुभ, मानसिक संतुलन येतं. 4. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे. विशेष: केवळ 3 पाने असलेले बेलपत्र अर्पण करावे. फायदा: संपूर्ण ब्रह्मांडातील त्रिदेवांची कृपा मिळते. 5. श्रावणात एक तरी रुद्राभिषेक अवश्य करावा. फायदा: जन्मांतील दोषांची शांती होते. 6. काळ्या तिळाचे दान करावे. फायदा: पूर्वज संतुष्ट होतात, वंशात सुख येतं. 7. दूध, दही, मध, तूप आणि साखरेचा पंचामृत शिवलिंगावर अर्पण करावा. फायदा: पित्त व ताप यांचे निवारण होते. 8. शिवपुराणातील रुद्राष्टाध्यायीचे पारायण करावे. फायदा: दारिद्र्यता नाश, आरोग्य आणि ऐश्वर्य वाढतं. 9. शिवाय नमः हा बीज मंत्र ध्यानपूर्वक मनात आठवावा. फायदा: आध्यात्मिक शांती व आध्यात्मिक उन्नती होते. 10. संध्याकाळी शिवाच्या मंदिरात दिवा लावा. फायदा: घरातील कलह, संकट दूर होतात. 11. नंदीला चारा खाऊ घालावा. फायदा: वाहन सुख, कोर्ट कचेऱ्याचे प्रश्न सुटतात. 12. एखाद्या सोमवारी गरिबांना भोजन दान करावे. फायदा: पुण्यसंचय, पितृदोष निवारण होतं. 13. श्रावणात शिव पार्वतीची संयुक्त पूजा करावी. फायदा: दाम्पत्य सौख्य, प्रेम टिकून राहते. 14. पती पत्नीने एकत्र नमः शिवाय जप करावा. फायदा: ग्रह कलह समाप्त होतो. 15. शिव मंदिरात जलकुंभ दान करावं. फायदा: पितृशांती, धनवृद्धी होते. 16. धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे, विशेषतः शिव महापुराण. फायदा: आत्मज्ञान, निर्णय शक्ती सुधारते. 17. श्रावणात रुद्राक्ष परिधान करावे. फायदा: मानसिक आरोग्य, कामात यश मिळतं. 18. पंचमुखी दिवा लावून शिवसप्तशतीचा पाठ करणे. फायदा: घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 19. रात्री झोपताना ओम नमः शिवाय जप करावा. फायदा: चांगली झोप, वाईट स्वप्न दूर होतात. 20. शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे. फायदा: साहस, आत्मबल आणि आकर्षण वाढते. 21. शिवलिंगाजवळ शांत बसून ध्यान करावे.
फायदा मानसिक शांती, तणावमुक्त जीवन मिळतं. 22 श्रावणात संध्याकाळी राम शिव नाम जप करावा. फायदा जीवनात आनंद व ऐश्वर येते. 23 रोगमुक्तीसाठी धतुरा आकड्याचे फूल शिवाला अर्पण करणे. फायदा दीर्घकालीन आजारांवर सकारात्मक परिणाम घडतो. 24 शिवलिंगावर शुद्ध गंगाजल अर्पण करणे. फायदा पापनाश, कर्मशुद्धी होते. 25 तुळशीपत्र शिवाला अर्पण करू नये. शुद्ध माहिती म्हणून इथे. फायदा योग्य पूजाविधी शिवसंपन्न आचरण करावे. 26 श्रावण महिन्यात शिव सहस्त्रनाम पठन करावे. हजारो इच्छांची पूर्ती होते. श्रावण महिन्यात टाळाव्यात अशा 26 गोष्टी स्त्री पुरुषांनी दोघांसाठी सुद्धा. 1 मांसाहार वर्ज्य करा, कारण शरीरातील तमोगुण वाढतो, साधनेत अडथळा येतो. 2 मद्यपान किंवा व्यसने करू नये. फायदा आत्मिक उन्नती, आरोग्य संपन्न जीवन. 3 शिवपूजे दरम्यान तुळशीपत्र चुकूनही अर्पण करू नये, कारण शिवाने तुळशीला शाप दिला होता. 4 श्रावण सोमवारी दाढी केस कापू नये, कारण ऊर्जा संरक्षण मिळतं. उपासनेत सात्विकता येते. 5 मुलींनी या महिन्यात काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे, कारण काळा रंग तमोगुण वाढवतो. 6 अत्यंत उग्र सुगंधाचे परफ्यूम टाळावेत, कारण मानसिक चंचलता वाढते. 7 शिवलिंगावर कुशा अर्पण करणे वर्ज्य आहे, कारण कुशा हे विष्णू पूजेसाठी असते. 8 श्रावणात उगाच क्रोध करणे टाळा. फायदा क्रोधात यश लांबते. 9 दुसऱ्याची निंदा तक्रार करणे वर्ज्य, कारण कर्मदोष वाढतो. 10 काटकसर म्हणून अर्धवट पूजन करू नये. फायदा परिपूर्ण श्रद्धा फलदायी ठरते. 11 शिवपूजेत थुंकी, शिळे पदार्थ, वास मारणारे फूल वापरू नये, कारण देवाला अप्रिय आहे. 12 शिवलिंगावर हलकीपणा करू नये. फोटोपेक्षा भाव महत्त्वाचा. फायदा योग्य भावपूर्ण पूजन फलदायी ठरते. 13 बैलाचा किंवा गाईचा अनादर करू नये, कारण नंदी शिवाचा वाहन आहे. 14 बैल गाईंना मारणे, लात मारणे वर्ज्य. फायदा पुण्य व नंदीच्या कृपेने यश मिळते. 15 तोंडाने अपशब्द वापरणे टाळा, कारण शब्द ही शक्ती असतात. 16 श्रावणात धूपनाशक मच्छर मारण्याचे उपाय मंदिरात वापरू नये, कारण देवतेवर राग येतो. 17 फालतू टीव्ही, सिरियल्स, सोशल मीडियावर वेळ घालवणे टाळा. फायदा साधनेसाठी वेळ मिळतो. 18 प्रदोष काळात झोपणे टाळा, कारण हे वेळ ध्यानासाठी सर्वोत्तम मानली जाते. 19 वादात मत्सर, द्वेष या भावना वाढू नयेत, कारण आत्मशुद्धी व मनःशांती मिळते. 20 अन्न वाया घालू नये, कारण अन्न म्हणजे अन्नपूर्णेचा आशीर्वाद. 21 श्रावणात पितृदोष असताना लग्न ठरवू नये. फायदा शुभवेळी साधावे. 22 श्रावण महिन्यात शपथ घेणे किंवा खोटे बोलणे वर्ज्य, कारण शिव साक्षात सत्याचा अधिष्ठाता आहे. 23 मोठ्याची थट्टा विनोद करून अपमान करणे वर्ज्य. फायदा वृद्धांची कृपा लाभते. 24 गर्भवती महिलांनी उगाचच खोट्या गोष्टी ऐकणे, बोलणे टाळावे, कारण मुलावर परिणाम होतो. 25 शिवरात्र सोमवारी वाद घालणे वर्ज्य. फायदा व्रताचे फळ नष्ट होऊ शकते. 26 श्रावण महिन्यात इतर
त्याचा अपमान किंवा अवहेलना करू नये. फायदा: समस्त देवकृपा मिळते. विशेष सूचना: स्त्री पुरुषांनी साधनांच्या काळात ब्रह्मचर्य पाळल्यास साधना अधिक फलदायी होते. श्रावण महिन्यात 16 सोमवारचे व्रत स्त्रियांना विशेष शुभ मानले जाते. पती पत्नीने एकत्र शिवसाधना केल्यास सांसारिक जीवनात उत्तम समन्वय आणि संपत्ती वाढते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.